So good morning to all of you. This is our next lecture on basic first year paper 2. In the previous lecture we saw what is meant by the iterated limit and their examples. In this lecture we see what is meant by the continuity of function f of x y at a point a and b. Okay, the definition is saying that the function f of x y of two variable is said to be continuous. Okay, the function f of x y of two variable is said to be continuous at a point a b if the corresponding to any arbitrary small positive number epsilon. We can always find a delta. Means एखाद्या आपण पॉझिटिव्ह स्मॉल नंबर एक्सोलॉन सिलेक्ट केला त्याच्यासाठी आपल्याला तिथे एक असा पॉझिटिव्ह नंबर डेल मिळणार. सच दॅट त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ ए बी ही लेस दॅन एप्सिलॉन. मीन्स आपण एक स्मॉल नंबर एप्सिलॉन सिलेक्ट करू आणि त्याच्या सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी एक असा डेल मिळणार. त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे एक डेफिनेशन लिहू शकतो की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ ए बी लेस दॅन एप्सिलॉन. दॅट इज द लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू ए बी एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ ए बी. मीन्स जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते तेव्हा आपण म्हणू शकतो की तो फंक्शन कंटिन्यूअस आहे. ठीक आहे, तर एक्झाम्पल पाहू आपण याचे. सो एक्झाम्पल फर्स्ट इज शो दॅट द फंक्शन. आपल्याकडे एक फंक्शन डिफाईन केलं आहे की एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस वाय एक्स किंवा ट्वाईस एक्स वाय इफ एक्स वाय नॉट इक्वल टू 1 2 अँड इज 0 इफ एक्स वाय इज इक्वल टू 1 2. ओके, तर आपल्याला शो करायचं आहे की रिम्यूवल डिस्कंटिन्युटी ॲट ए बी मीन्स 1 and 2. मीन्स आपल्याला शो करायचं आहे की डिस्कंटिन्युअस आहे ॲट 1 2. मीन्स हीच कंटिन्युअस नाही. मीन्स आपल्या डेफिनेशनची ही कंडिशन तो सॅटिस्फाय करत नाही. ओके, तर आपण पाहू की हा डिस्कंटिन्युअस कशा प्रकारे आहे. तर आपण गिवन लिहून घेतलं. गिवन फंक्शन इज एफ ऑफ एक्स वाय या प्रकारे आपलं गिवन फंक्शन दिलं आहे. त्याच्यानंतर आपण इटरेटेड लिमिट कशा प्रकारे फाइंड केलं होतं त्या प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू. मीन्स एक लिमिट सर्वात पहिला त्याच्यावर अप्लाय करू, त्याच्यानंतर सेकंड लिमिट. ओके, मीन्स आपल्याला त्याचा रिझल्टंट काय मिळणार, लिमिट एक्स वाय ए बी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. आणि हे इक्वल टू हे असेल तरच डिस्कंटिन्युअस होतो, नाहीतर तो म्हणजे कंटिन्युअस होतो, नाहीतर तो डिस्कंटिन्युअस होतो. ओके, तर आपण सर्वात पहिले घेऊ लिमिट एक्स स्टँडिंग टू 1 लिमिट वाय स्टँडिंग टू एफ ऑफ एक्स वाय. मीन्स आपल्या एफ ऑफ एक्स वाय फंक्शन काय दिलं आहे की एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस वाय एक्स किंवा एक्स वाय. ओके, तर हा फंक्शन दिला आहे. सर्वात पहिला आपण वाय स्टँडिंग टू या फंक्शनवर अप्लाय करू. मीन्स एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस वाय एक्स. ओके, तर वायची व्हॅल्यू आपण 2 घेतली. 2 घेतल्यानंतर इथे काय येणार 2.2 इंटू एक्स मीन्स 4x होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर फर्स्ट लिमिट आपण याच्यावर अप्लाय करू. मीन्स एक्सच्या जागी 1 पुट केल्यानंतर काय येणार 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 1. 4 इंटू 1 मीन्स 1 स्क्वेअर मीन्स 1 प्लस 4 मीन्स 5. ओके, तर नेक्स्ट आपण सिमिलरली लिमिट अप्लाय करू, फक्त याची पोझिशन आपण इंटरचेंज करू. हां, तर आपण लिमिटची मीन्स आपण पोझिशन चेंज केली. लिमिट वाय स्टँडिंग टू 2 लिमिट वाय स्टँडिंग टू 1 एफ ऑफ एक्स वाय. मीन्स आपण सर्वात पहिले एक्स स्टँडिंग टू 1 आपण अप्लाय करू या गिवन फंक्शनवर. ठीक आहे, गिवन फंक्शनवर आपण अप्लाय केला. नेक्स्ट स्टेपमध्ये एक्स स्टँडिंग टू 1 आपण घेतला. मीन्स एक्सच्या जागी 1 पुट करू. इथे पण एक्सच्या जागी 1 पुट करू. मीन्स 1 स्क्वेअर मीन्स ट्वाईस वाय 1 मीन्स 1 प्लस ट्वाईस वाय आपल्याला मिळणार. आणि वाय स्टँडिंग टू 2 नेक्स्ट लिमिट अप्लाय करू. मीन्स वायच्या जागी 2 ठेवल्यानंतर काय मिळणार 2 इंटू 2 मीन्स 4 होणार. 4 प्लस 1 5 होणार. मीन्स आपण म्हणू शकतो की लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू 1 टू एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 5. ओके, हे तर आपण फाईंड केलं. त्याच्यानंतर मीन्स आपण डेफिनेशनचं पहिलं पार्ट आपण फाईंड केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर डेफिनेशनचं सेकंड पार्ट आपण फाईंड करू. एफ ऑफ ए बी मीन्स आपल्याला इथं गिवन पॉईंट दिलेत पहा 1 2. ठीक आहे, तर हे 1 2 पॉईंट आपण जेव्हा इथे पुट करू तर मीन्स एक्स वाय इज इक्वल टू 1 2 मीन्स ते आपल्याला काय मिळतं आहे 0 मिळतं आहे. तर मीन्स आपण काय म्हणू शकतो की एफ ऑफ 1 2 इज 0. ओके, मीन्स हे इक्वल टू हे असेल. मीन्स हे इक्वल टू हे असेल तरच ते कंटिन्युअस होतं. पण इथे पहा याची व्हॅल्यू 5 आहे आणि या टर्मची व्हॅल्यू 0 आहे. तर आपण म्हणू शकतो की फ्रॉम दिस वी से दॅट द लिमिट डज नॉट लिमिट एक्झिस्ट. ओके, लिमिट तर एक्झिस्ट झाली आहे पण ते काय बट द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन एफ 1 2 ओके ही इज नॉट इक्वल टू दिस लिमिट. मीन्स लिमिट एक्झिस्ट झाली आहे. लिमिट आपल्याला 5 मिळाली पण ह्या फंक्शनची व्हॅल्यू हे लिमिटपेक्षा इक्वल नाही आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की इट फॉलोज दॅट द पॉईंट ए बी इज अ पॉईंट ऑफ डिस्कंटिन्युटी ऑफ द फंक्शन is the point of discontinuity of a function and is
द केस ऑफ द रिमूवेबल डिस्कंटिन्युटी मीन्स ही टर्म ही इज नॉट इक्वल टू दिस टर्म मीन्स लिमिट तर एक्झिस्ट होता लिमिट आपल्याला 5 मिळत आहे बट दिस लिमिट इज नॉट इक्वल टू द दिस व्हॅल्यू ओके सो वी कॅन से दॅट द दिस इज 1 2 is the point of discontinuity of the function so we prove that this function has removable discontinuity at 1 2 ओके फक्त सिम्पली आपण लिमिट पुट केला आणि त्याला एक्सचेंज केला त्याच्यानंतर आपल्याला ही तर व्हॅल्यू दिली आहे एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0 वेन एक्स वाय इज इक्वल टू 1 2 जेव्हा एक्स वाय इज नॉट इक्वल टू 1 2 होता तेव्हा आपण अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह केलं होतं